ये है मेरी बेटी सानिया की हार्ट ट्रांसप्लांट की कहानी। 1.5 वर्षापासून सानिया हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी वाट पाहते. 5वीतली ही मुलगी आहे सानिया. आधी आपण थोडंसं तिच्याशी गप्पा मारूया, समजून घेऊयात तिचं विश्व आणि मग तिच्या वडिलांशी बोलणार आहोत. सरफराज खान जे आपल्या बरोबर आहेत. हाय सानिया, हाय। आप कौन से स्टैंडर्ड में हो? 5th कौन से स्कूल में हो? बीकेएस इंग्लिश हाई स्कूल। अच्छा, आप स्कूल जाते हो? पहले जाती थी, अब भी नहीं जाती, अभी नहीं जाती. क्यों नहीं जाते आप? बीमारी करके। अच्छा, तो फिर आप क्या मिस करते हो स्कूल का? पढ़ाई। पढ़ाई. अच्छा, आपको कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? इंग्लिश। इंग्लिश. क्यों इंग्लिश अच्छा लगता है? ऐसे ही. ओके, आपके साथ ये कौन है? डॉट हाँ, पिंकी पोंकी। अच्छा, आपने उसका नाम रखा है क्या? ओके. और अभी घर पे बैठ के आप क्या करते हो फिर? खेलती। क्या खेलते हो? बर्तन। बर्तन. किचन काय आहे से। आपका किचन? मला वाटतं सानियाचं आपण किचन पण बघूया. कहाँ से लिया है ये आपने? अमेजॉन। अच्छा. एक लहान मुलांचं छोटं विश्व असतं, त्या विश्वात आजही सानिया आहे. पण सानियाला तिच्या नशिबाने म्हणावं किंवा आरोग्याने म्हणावं अशा उंबरठ्यावर आणून ठेवलंय की तिला प्रतीक्षा आहे एका हृदयाची. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सानियासाठी अत्यंत महत्वाची आहे. 1.5 वर्षांपूर्वीपासून सानिया प्रतीक्षा यादीत तिची नोंदणी करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस ती रुग्णालयात आली त्याच वेळेस पहिल्यांदा डॉक्टरांनी तिची प्रतीक्षा यादीत नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी त्याच्या डॉक्टरांशी बोलले होते तेव्हा लक्षात आलं की जेव्हा सानिया आली त्याच वेळेस तिला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानं तिची नोंदणी प्रतीक्षा यादीत करण्यात आली. सानिया हा डॉक्टरांच्या आयुष्यातला पहिला पेशंट, लहान पेशंट आहे की जो डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला आणि तिचं हृदय प्रत्यारोपणाच्या यादीत नाव नोंदवावं लागलं. सरफराज खान आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्ते. नमस्ते मैडम। सरफराज जी, सानिया को ये प्रॉब्लम है, ये आपको कब पता चला? 1.5 साल पहले पता चल गया था। उसको सर्दी खांसी हो गया तो मैं फैमिली डॉक्टर के पास में लेके गया तो उन्होंने एक्सरा निकालने को बोला उसका। तो एक्सरा में देखने के बाद उन्होंने बोला कि इसका हार्ट बड़ा हो गया है तो उसको जल्दी जल्दी एडमिट करो आप। तो मैंने रिद्धि विनायक करके हॉस्पिटल है हार्ट का, वहाँ पे उसको एडमिट किया था। वहाँ पे उन्होंने बोला कि उसका हार्ट बड़ा हो गया, देखते कोशिश करते। तो उन्होंने फिर डॉक्टर गोयल ने 3 महीने का 8-10 दिन वहाँ पे एडमिट थी। 3 महीने का उन्होंने उसको गोली दवाई का कोर्स दिया था। फिर बाद में मैंने 3 महीने के बाद वापस चेकअप करने लेके गया तो उन्होंने बोले मुश्किल है अभी ये हार्ट का ये होना, अभी कुछ बोल नहीं सकते। तो फिर मैं उनको वाडिया लेके गया। वहाँ पे भी 2-3 महीने दवाई चलती रही उसकी। फिर उन्होंने उसको बोला कि हार्ट ट्रांसप्लांट करना पड़ेगा तो कोकिलाबेन में भर्ती किया था। फिर कोकिलाबेन में उन्होंने बोला हार्ट ट्रांसप्लांट करना पड़ेगा तो फिर मेरे को इतना पैसा तो नहीं था तो फिर मैं रायपुर लेके गया। वहाँ पे सत्य साई का ट्रस्ट है उधर तो हॉस्पिटल, तो वहाँ पे सब हार्ट का होता है करके मेरे को किसी ने बताया था। तो वहाँ पे लेके जाने के बाद में 2-4 दिन उधर छुट्टी रह गई थी तो सानिया को बुखार आ गया था। वहाँ पे फिर मैं चेकअप किया, वो बोले हार्ट ट्रांसप्लांट इधर नहीं होता है, आपको बॉम्बे ही लेके जाना पड़ेगा। तो सानिया को वहाँ पे सर्दी खांसी हो गया था, क्लाइमेट चेंज हो गया था। तो फिर मैंने उसको इधर उसको सांस लेने को तकलीफ हो रही थी। जैसा मैं घर पे आया तो उसको फिर उठा के कोकिलाबेन लेके भागा। वहाँ पे ॲक्च्युली असे अनेक सानियासारखी मुलं आहेत की ज्यांना हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. सानियाच्या वडिलांना मी यादीही भेटले होते. भावना विकणं हा आमचा उद्देश नाही आहे हे लाईव्ह दाखवून, तर आम्हाला हे दाखवण्याची आणि हे सांगण्याची इच्छा आहे की हृदय प्रत्यारोपणाच्या यादीत सानियासारखे अनेक जण आहेत आणि अनेक असे सरफराज खान आहेत की जे आपल्या मुलांना जगवण्यासाठी धडपडतायत, त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत. पण हृदय प्रत्यारोपण ही अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे जी मुंबई महाराष्ट्रात होते आहे, देशात होते आहे. पण त्यासाठी लहान मुलांसाठी हृदय देणारे दाते नाहीत.
त्याचं कारण असं आहे की जेव्हा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया येते किंवा कुठल्याही अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया येते, जसं रक्तगट मॅच व्हावा लागतो, सेम रक्तगटाची माणसं असावी लागतात, दाते असावी लागतात, त्याचप्रमाणे वजन आणि इतर काही गोष्टी डॉक्टर चेक करत असतात. सानियासारख्या लहान मुलांना अवयव अवेलेबल होत नाहीत. त्याचं कारण असं आहे की या मुलांसाठीचं जे वजन आहे, अवयवदाते जे आहे ते तितकेसे लहान नसतात. अनेकदा जेव्हा लहान मुलांचं अवयवदान करण्याची वेळ येते, कुटुंब किंवा आई वडील नकार देतात. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे की एक अपघात झालेल्या मुलीचं, परीजीचं नाव आहे, तिच्या आई वडिलांनी, डॉक्टर आई वडील होती, 1.5-3 महिन्यांची मुलगी होती ती, अवयव प्रत्यारोपणासाठी, अवयवदानासाठी ते तयार झाले होते. पण भारतात लहान मुलांच्या अवयवदानासाठीचे जे नियम आहेत, जी यंत्रणा आहे ती सज्ज नसल्यामुळे त्यांना आपल्या मुलीचे अवयवदान करता आले नाहीत. या नवरा बायकोनी डॉक्टर असल्यामुळे प्रतिज्ञा घेतली की ते अवयवदानासाठी काम करतील. विदर्भातले आहेत, अमरावतीतले हे आई वडील आहेत. आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पिटिशन दाखल केलेली आहे की लहान मुलांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी किंवा अवयवदानासाठीचे जे नियम आहेत ते शिथिल करण्यात यावे किंवा ते सर्वांपर्यंत पोहोचावे. त्यासाठीची जी यंत्रणा आहे त्यांना या बाबतीतलं जे ज्ञान आहे ते दिलं जायला पाहिजे, जेणेकरून ज्यांना असे पालक आहेत की जे पुढे येतात अवयवदानासाठी मोठ्या मुश्किलीने, त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना त्यांच्या मुलांचे अवयवदान करता येतील. अवयवदान केल्याने अनेक सानियांना जीवनदान मिळतं आणि त्याचबरोबर अनेक जे सरफराज खान आहे त्यांनाही त्यांच्या मुलांना हस्तखेळतं पाहण्याचं सौभाग्य मिळतं. मला वाटतं की अवयवदानाची ही जी गोष्ट आहे ती आपण समजूनच घेत राहणार आहोत. सरफराज थोडेसे भावूक झाले होते आणि ते कुठलाही वडील किंवा कुठलीही आई असेल आपल्या मुलासाठी भावूक होता. आणि जेव्हा त्यांना माहिती आहे की आज आपल्याबरोबरचा हा माणूस आहे, त्याला जगवणं किती गरजेचं आहे आणि ते त्यांच्या हातात नाही, ते डॉक्टरांच्याही हातात नाही, ते सर्व आहे एका दात्याच्या हातात. त्यामुळे अवयवदान करा असं आम्ही या माध्यमातून आवाहन करतो आहे. सकाळ यासाठी एक मोहीम चालवत आहे. सकाळने देखील यापूर्वी सानियाची स्टोरी केली होती. तेव्हा सानियाची ही जी गोष्ट आहे, सानिया शाळेत जात नाही, तेव्हा ती तिच्या वडिलांना प्रश्न विचारायची की मी शाळेत का नाही जात, आणि तिच्या वडिलांकडे त्याचं उत्तर नव्हतं. म्हणजे कसे एक वडील आपल्या लहान बाळाला किंवा मुलीला समजावू शकतात की तू शाळेत का नाही जात आहे, तुला त्रास आहे हे सांगण्यापलीकडे त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. असे अनेक सानिया आणि अनेक सरफराज आहेत जे अवयवदान होईल आणि आपल्या मुलाला किंवा आपल्या नातेवाईकाला जीवनदान मिळेल म्हणून धडपडत आहेत आणि धडपडत राहतात. मला वाटतं अवयवदान करण्यासारखं मोठं दान नाही. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महाराष्ट्रात 81 हृदय ट्रान्सप्लांट झालेले आहेत, त्यातले रेअरच लहान मुलांचे आहेत. आणि आत्ता नुकतंच भोपाळवरनं काही तासात हृदय मुंबईत आणण्यात यश मिळालेलं आहे. आणि मला वाटतं की जर यंत्रणा आपल्याला मदत करते आहे तर अवयवदानासाठी आपण पुढे येणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या नातेवाईकांना गमवावं लागणार नाही. बऱ्याचदा रस्ते अपघातानंतर मेंदू मृत झाल्याचं डॉक्टर सांगतात आणि अशा वेळेस अवयवदान करता येतं. मृत्यूच्या काही तास आधीही जर आपण अवयवदान करण्याची इच्छा दाखवली तर अवयवदान करता येतं. आणि अवयवदान कोणीही करू शकतं. ज्यांना TB, कॅन्सर किंवा HIV सारखे आजार नाहीत अशी कुठलीही व्यक्ती अवयवदान करू शकते. देवाने जे आपल्याला दिलेलं आहे ते व्यवस्थित ठेवणं आणि ते व्यवस्थित राखल्यानंतर दुर्दैवाने जर एखाद्याचा मेंदू मृत झाला किंवा मृत्यू झाला तर ते जे अवयव आहेत ते इतरांसाठी देणं ह्यापेक्षा मोठं दान नाही. हे अवयव तयार करता येत नाही, डॉक्टर ह्यासाठी औषधं आणि इतर पर्याय वापरतात, पण त्याने रुग्णांना फार काळ जगता येत नाही. जर जगवायचं असेल, माणसांना खरंच काही द्यायचं असेल, या समाजाला किंवा लोकांना दान करायचं असेल तर अवयवदान हे सगळ्यात मोठं आणि श्रेष्ठ दान आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आपल्याकडे सगळ्यात कमी अवयवाचं दान होतं ते म्हणजे त्वचा असेल. त्वचा खूप कमी प्रमाणात दान केली जाते. मुंबईत, महाराष्ट्रात आगीच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. यात भाजलेल्यांना जेव्हा त्यांची स्किन लवकर बरी व्हावी असं म्हटलं जातं तर त्याच्यासाठी त्वचा खूप महत्त्वाची असते. मला वाटतं पुन्हा एकदा आपण सरफराज खान यांच्याशी बोलूयात. सॉरी हमने आपको रुला दिया, लेकिन हम आप समझ सकते हैं आप किस दौर से गुजर रहे हैं. लेकिन इंशाल्लाह अगर सब कुछ अच्छा हुआ तो सानिया को हार्ट भी अवेलेबल हो जाएगा. हम आपसे सुनना चाहते हैं ताकि जो भी लोग देख रहे हैं, मुझे लगता है कि ऐसे लोग हैं कि जो डर के आगे नहीं आते, डॉक्टर के पास भी नहीं जाते. वो बोलते हैं कि मैं इतना दौड़ूंगा तो उससे कुछ हासिल नहीं होगा. लेकिन वो एक जो हिम्मत आप जुटा पाए हैं और एक जो प्रयास आप कर रहे हैं अपनी बेटी के लिए, वो बहुत बड़ी चीज़ है और हम उसको सैल्यूट करते हैं कि
नाम सरफराज खान है। मैं उमरमान में रहता हूँ। मेरी बेटी है सानिया, 11 साल की। वो 1.5 साल पहले उसका ऐसे ही सर्दी खांसी हो गई थी। मैं डॉक्टर के पास लेके गया था, तो मैं इको किया उसका, तो उसका हार्ट उन्होंने बोला वाडिया हॉस्पिटल में लेके गया, तो वहाँ पे पता चला कि उसका हार्ट ट्रांसप्लांट करने का है। इस समय डॉक्टर ने मुझे बताया कि 25 लाख रुपए खर्चा आएगा, तो उस समय मेरे जेब में 25 रुपये भी नहीं थे, तो मैं टेंशन में आ गया था। तो मैं फज्जू भाई के पास में गया, उनका समाधान फाउंडेशन करके था। तो फज्जू भाई ने बोला कि टेंशन ले मत, मेरे बच्ची का 6 महीने के बाद हार्ट ट्रांसप्लांट हुआ, और मेरे बच्ची को उनके वजह से आज मेरी बच्ची अच्छी तरह से स्कूल जा रही है, खेल रही है, कूद रही है। इसलिए मेरा सब परिवार उनके लिए दुआ करता है कि उन पे आने वाली हर मुसीबतें अल्लाह दूर करे, और वो ऐसी ही लोगों की अल्लाह